मी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे नामस्मरण करतो, जप करतो. त्याच्यानंतर तुम्ही जे सांगितले ते नियम सगळे फॉलो करतो. सगळ्या गोष्टी आचरणात आणतो. फक्त मी स्वामींची बखरसुद्धा वाचतो. फक्त माझ्याकडे गुरु नाही आहेत. तर मग स्वामींची कृपा माझ्यावर होऊ शकते. बघा, प्रचिती तर 100% होणार. नाही का? प्रचिती म्हणजे काय होतं, थोडं-थोडं मिळत जाणार तुम्हाला. हां, वास्तविक जो उच्च कोटीचा आनंद आहे, तो नाही मिळणार. बरं. कारण की पहिली गोष्ट तर काय होतं, भक्ती करायचं म्हटलं की गुरु पाहिजे. हा पहिला पॉइंट आहे. मग कुठलं बी असू द्या. आता नॉर्मली समजा कुठल्याही क्षेत्रामध्ये विदाऊट नॉलेज जसंच माणूस काहीच कार्य करू शकत नाही. तसं भक्तीमध्ये बी विदाऊट नॉलेज काही कार्य करू शकत नाही. पहिली गोष्ट तर बी काय होतं, की ज्यावेळेस तो जप करतोय, तर पुढे-पुढे जाऊन जर त्याला गुरु-शिष्य परंपरा नसेल, तर जप जाऊन हळू कमी पण होतात. काही लोकांचे हे बी बघितलेले आहेत आम्ही. पहिले जप करत होता. नंतर 8-15 दिवसांनी काय झालं किंवा महिना, 2 महिन्यांनी, 6 महिने, वर्षभराने जप कमी झाला त्याचा. जप कमी का झाला? कारण की तो टचमध्ये नाहीये, असोसिएशनमध्ये नाहीये. ओके. गुरु-शिष्य परंपरेत नाही. प्लॅटफॉर्म लय इम्पोर्टंट आहे. तुम्हाला भक्ती करायचं असेल तर प्लॅटफॉर्म पाहिजे. काही प्लॅटफॉर्ममध्ये काय होतं, गुरु-शिष्य परंपरा सगळे आलेले असतात. हं, बरोबर हं. ना? सगळं नॉलेज आलेलं असतो. ते नॉलेज कंटिन्युअसली ऐकायचे. असं नाही की आपण बस ठीक आहे आता बखर वाजतोय, जप बी करतोय. हं, नाही, हं. त्याला तेवढा आनंद नाही येणार. ओके. त्याला नॉर्मल आनंद येईल. पण जे उच्च कोटीचा आनंद आहे भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर, ते आनंद त्यांना होणार नाही. हं. पण ज्यावेळेस तो गुरु-शिष्य परंपरेमध्ये ना, गुरु-शिष्य परंपरेमध्ये काय आहे, हे प्लॅटफॉर्म आहे, महाराजांचं घर आहे. हं, हं, त्या हं. घरात आपण सगळेजण राहतोय. स्वामीसुत बी त्याच घरात आहे, बाळाप्पा महाराज बी त्या सगळेजण त्या घरामध्ये आपण राहतोय आणि त्या घरामध्ये मी प्रवेश केलेला आहे. मग हं. त्या घरामध्ये तर उच्च कोटीचा आनंद घेणारच ना मी. घेणारच. हां, पण त्या घराच्या नुसतं बाहेर राहतोय मी. हां. तर मला ऊन, वारा, पाऊस, थंडी सगळं लागणार. मग ते त्रास भोगावे बी लागणार मला. करेक्ट. त्यामुळे मला काय सरेंडर. मला फॅमिलीत राहायचंय. आता इथं अजून पण एक असं होतं, बऱ्याचशांना वाटतं की हे फक्त जप करायचं शिकवत असतील. जप कर, अगरबत्ती वाळ, नैवेद्य लाव. हां, हे होतं. हां, हां. पण इथं तसं नाहीये. इथं तुम्हाला बिझनेस, जॉब, तुम्ही जे बी काही कार्य करत असाल, त्या कार्यामध्ये तुम्ही प्रगती कसं करू शकता? हां. तुम्हाला एखादी अडचण आली. त्या अडचण कसं सॉल्व्ह होणार आहे? सगळ्या हं. गोष्टी. प्रॉब्लेम तर आहेतच ना. इथं हं. कोणाला प्रॉब्लेम नाही असं नाही. प्रॉब्लेम तर सगळ्यांना आहे. मग ते प्रॉब्लेमला सोल्युशन काय आहे? हे महाराजांच्या माध्यमातून त्याला शिकवलं जातं.